कामगार मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने आता प्रत्येक नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी एक दुःखाची आणि आनंदाची बातमी दोन्हीही सोबत दिलेल्या आहेत। आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला महाराष्ट्र सरकारकडून दुःखाची बातमी समोर आलेली आहे की आनंदाची बातमी, कारण काही कामगारांसाठी ही जी बातमी असणार आहे ही दुःखाची ठरणार आहे आणि उरलेल्या बाकीच्या काही कामगारांसाठी ही जी नवीन महाराष्ट्र सरकारकडून आलेली बातमी आहे ती आनंदाची ठरणार आहे। तर कामगार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला या दोन्ही बातम्या एकच बातमी आहे, पण काही कामगारांसाठी वेगळी वाटेल व काही कामगारांसाठी वेगळी वाटणार आहे, कारण वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये खऱ्या कामगारांना सोडून खोट्या कामगारांना प्राधान्य मिळत आहे, त्याचप्रमाणे काही ठिकाणी खऱ्यांना मिळत आहे तर खोट्यांना मिळत नाही आहे। या व्हिडिओमध्ये काही GR जाहीर झालेले आहेत, ते संपूर्ण GR तुम्हाला या ठिकाणी दाखवले जाणार आहे आणि त्या संपूर्ण GR ची तुम्हाला डाउनलोड लिंक कुठे मिळेल ते देखील व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगितलं जाईल। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। लाईक केलं नसेल तर आत्ताच लाईक करून सबस्क्राइब करून ठेवा की जेणेकरून चॅनलवरती येणारा सर्वात महत्त्वाचा पहिला व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल। आता बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती अर्जदारांना कुठल्याही प्रकारची रक्कम खात्यात पाठवली जाणार नाही। आता हा जो मुद्दा आहे तो काही कामगारांसाठी सर्वात दुःखाचा ठरला असेल, कारण बांधकाम कामगारांनी त्यांच्या मुलांची मुलींची जी काही स्कॉलरशिप असेल, मग इंजिनिअरिंग असेल, MBBS असेल किंवा कुठल्याही प्रकारचं 1ली ते 12वी किंवा कुठल्याही अदर ग्रॅज्युएशनचं कोर्सेस असेल, त्यासाठी प्रत्येक बांधकाम कामगाराने आपल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा त्यांचे जे पाल्य असतील त्यांच्या शिष्यवृत्तीचा फॉर्म या ठिकाणी भरलेला होता। पण आता ही जी मोठी अपडेट आलेली आहे, ही जी महाराष्ट्र सरकारकडून आलेली अपडेट आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारची जी काही रक्कम आहे ही कामगारांच्या खात्यात पाठवली जाणार नाही। आता ही तुम्हाला हवेतली गोष्ट वाटत असेल, पण मी स्वतः आमच्या जिल्ह्यातील त्या जिल्हा सुधार केंद्रामध्ये जाऊन विचारपूस केली असता मला त्या ठिकाणाहून अशी माहिती कळाली की काही बांधकाम कामगार असे आहेत त्यांचा फॉर्म फक्त आणि फक्त पेंडिंग मध्येच ठेवला जाणार आहे, त्यांचा फॉर्म जो आहे तो ॲक्सेप्ट केला जाणार नाही। आणि जर तुम्ही देखील त्या यादीमधील असाल, तुमचा देखील फॉर्म अजूनही पेंडिंग असेल तर व्हिडिओ स्किप करण्याची चुकी कोणीही करू नका। जर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहिला नाही तर यामध्ये तुमचा सगळ्यात मोठा लॉस होणार आहे आणि तुम्हाला योजनेअंतर्गत जी काही शिष्यवृत्ती मिळत आहे ती या वर्षीपासून जुलै 2025 पासून ती शिष्यवृत्ती मिळायला बंद होईल। त्यासाठी कामगार मित्रांनो, मी जे काही सांगतोय ते ध्यान देऊन ऐका आणि आपल्या बाकीच्या कामगार मित्रांमध्ये देखील ही महत्त्वाची माहिती शेअर करा, कारण तुमची रक्कम जी आहे ती खात्यात पाठवायची बंद झालेली आहे। या कामगारांना या वर्षी लाभ मिळणार नाही आणि असंही होऊ शकतं की या वर्षाबरोबर पुढील वर्षांमध्ये देखील किंवा भविष्यामध्ये देखील कुठल्याही एकही रुपयाचा बांधकाम कामगारांना योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही, कारण बांधकाम कामगारांनी जरी बरोबररित्या अर्ज भरला असेल। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही नेमकं कोणता अर्ज भरलाय। आता तुम्ही जर स्कॉलरशिप किंवा शिष्यवृत्तीचा लाभ घेत असाल तर या ठिकाणी त्या अर्जाबाबतची आपण बोलत असणार, किंवा तुम्ही भांड्यांचा फॉर्म भरला असेल तर भांड्यांसाठी देखील ही संपूर्ण प्रोसेस तुमच्यासाठी असणार आहे। त्याचबरोबर तुम्ही घरकुल जरी भरला असेल तरी हीच प्रोसेस तुमच्या घरकुलच्या योजनेसाठी देखील ठरणार आहे। आता जरी तुम्ही बरोबररित्या फॉर्म भरला असेल, आता तुम्ही म्हणत असाल आम्ही सेतू सायबर कॅफे किंवा जिल्हा सुधार केंद्र, तालुका सुधार केंद्र किंवा एजंटकडे फॉर्म भरलाय तर त्याने बरोबर भरलाय का चुकीचा भरलाय हे तुम्हाला माहीत नाही, तर मी तुम्हाला ते देखील सांगणार आहे की तुम्ही कसं कळून घ्यायचंय तुम्ही भरलेला जो अर्ज आहे तो चुकीचा आहे की या ठिकाणी तुम्ही भरलेला अर्ज बरोबर आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत बनवून राहायचं आहे, कोणीही व्हिडिओ अर्धा सोडून जायचा नाही। आपण स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अजूनही लाईक आणि सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर 1000 लाईक आणि आपले लवकरात लवकर 2 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण करण्यासाठी मदत करा। आता तुम्ही जो अर्ज भरलाय तो या ठिकाणी चुकीचा ठरू शकतो असं आपल्या मंडळाने एक आश्वासन दिलेलं आहे। मंडळाने सांगितल्याप्रमाणे अर्ज भरलेल्या लाभार्थ्यांचाच फक्त अर्ज या ठिकाणी मंजूर केला जाणार आहे, असे आपल्याला ऑफिशियल नोटिफिकेशन आलेले आहे। म्हणजेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने ज्या प्रकारे अर्ज भरण्याचा प्रोसेस सांगितलेली आहे, म्हणजेच कागदपत्र कशी अपलोड करायची, कोणकोणती करायची, या संदर्भातील जी काही माहिती आपल्याला मंडळ
मंडळाने दिलेली आहे त्याप्रमाणे भरलेल्याच कामगारांचा किंवा लाभार्थ्यांचा या ठिकाणी अर्ज आता मंजूर केला जाणार आहे आणि बाकीच्या कामगारांचा जो काही अर्ज आहे त्याला बाद करून किंवा अमंजूर करून डिसअप्रूव्ह करण्यात येणार आहे। आता प्रत्येक जणाला प्रश्न पडला असेल की आम्ही तर फॉर्म भरलाय, मग तो कोणी भरलाय? आमच्या अर्जदाराने, एजंटने किंवा आमच्या काही सुधार केंद्रामध्ये आम्ही तो फॉर्म भरलाय, मग तो बरोबर आहे की चुकीचं आहे कसं चेक करायचं मी तुम्हाला आता ते सर्वप्रथम सांगणार आहे। आता हे चेक करण्यासाठी तुम्हाला पहिला टप्पा काय आहे तो आपण सर्वप्रथम जाणून घेऊया। शिष्यवृत्ती अर्ज भरताना बँक पासबुक व बँकेची संबंधित माहिती हे स्वतः कामगाराची असायला हवी। म्हणजेच तुम्ही ज्याकडे फॉर्म भरलाय त्याने जर तुमच्याकडून कामगाराची बँकेची माहिती घेतली असेल तर समजून जा तुमचा एक टप्पा बरोबररित्या फॉर्म भरण्यात गेलेला आहे। म्हणजेच तुमचा या ठिकाणी 30% फॉर्म हा बरोबररित्या भरण्यात आलेला आहे। त्यानंतर त्याचबरोबर बँक खाते हे सरकारी बँकेत असायला हवे। आता ही जी हमी आहे ही स्वतः बांधकाम कामगाराची आहे, कारण त्याने आपल्या ऑनलाईन कार्ड भरताना किंवा ऑनलाईन स्मार्ट कार्ड काढताना तुमच्या हातात जे बांधकाम कामगार योजनेअंतर्गतचं कार्ड आहे ते कार्ड तुम्ही फॉर्म भरताना जो काही तुम्ही बँकेचा अकाउंट दिला आहे ते अकाउंट तुमचा या ठिकाणी सरकारी खात्यात असायला पाहिजे आणि जर ते प्रायव्हेट मध्ये असेल तर चांगल्या बँक खात्यात असायला पाहिजे। जर तुम्ही हे दोन्ही मुद्दे व्यवस्थितरित्या पार करत असाल तर तुमचा 30% फॉर्म या ठिकाणी भरला व्यवस्थित गेलेला आहे। त्यानंतर दुसरा पॉइंट आहे तो देखील सगळ्यात महत्त्वाचा आहे। पहिल्या पॉइंट प्रमाणेच दुसरा पॉइंट देखील कामगारांसाठी सगळ्यात महत्त्वाचा ठरलेला आहे। दुसरा आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांची संपूर्ण कागदपत्रे हे चालू वर्षाची असून, म्हणजेच आता या ठिकाणी काय सांगण्याचा प्रयत्न केलाय की 2024 मध्ये काय झालं होतं, विद्यार्थ्यांनी उदाहरणार्थ ID कार्ड असेल, हे ID कार्ड जर विद्यार्थी हा सेकंड इयर मध्ये असेल तर या ठिकाणी ID कार्ड त्यांनी फर्स्ट इयरचं दिलं होतं। तर कोणीही असं करू नये किंवा विद्यार्थी हा 12वी मध्ये असेल पण ID कार्ड तो 11वी मध्ये ज्यावेळेस त्यांनी ऍडमिशन घेतलं त्यावेळेसच मिळालेलं होतं, त्यानंतर 12वी मध्ये मिळालंच नाही तर त्या विद्यार्थ्याने या ठिकाणी 11वीचं ऍडमिशन झालेलं ID कार्ड टाकलं, त्या ID कार्ड वरती 11वी मेन्शन होतं। तर त्यांच्यासाठी या ठिकाणी मोठी प्रश्न किंवा खंत व्यक्त करण्यासाठी मोठी गोष्ट आपल्या समोर आलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांच्या ID कार्ड वरती त्यांची इयत्ता किंवा त्यांचं स्टँडर्ड 11वी 12वी असं मेन्शन केलंय त्या विद्यार्थ्यांनी दरवर्षी नवीन आय कार्ड काढावं लागणार आहे। पण ज्या विद्यार्थ्यांच्या आय कार्ड वरती कुठल्याही प्रकारची इयत्ता किंवा वर्ष त्या ठिकाणी मेन्शन केलेलं नाही आहे तर त्यांना तेच ID कार्ड दिलं तरी चालन किंवा त्यांच्या एकाच ID कार्ड वरती समजा तो विद्यार्थी फर्स्ट इयरला असेल तर फर्स्ट इयर, सेकंड इयरला असेल तर सेकंड इयर, थर्ड इयरला असेल तर थर्ड इयर आणि FY ला असेल तर FY अशा प्रकारचे संपूर्ण कोमा करून दिले असतील तर ते देखील या ठिकाणी समजून जाणार आहे। पण उर्वरित फॉर एक्झाम्पल फर्स्ट इयरच आहे किंवा त्या ठिकाणी फक्त आणि फक्त सेकंड इयरच आहे तर ते ID कार्ड चालणार नाही। तुम्हाला ज्या त्या वर्षीचं जे ते नवीन ID कार्ड काढूनच हा जो योजनेअंतर्गतचा फॉर्म आहे तो या ठिकाणी भरावा लागणार आहे। तर कामगार मित्रांनो, आता तिसरा आणि शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा आहे। तो मुद्दा समजून घेण्या अगोदर तुम्हाला या संपूर्ण GR ची डाउनलोड लिंक कुठे मिळेल मी तुम्हाला ते सर्वप्रथम सांगून देतो। आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे ज्यावरती हे संपूर्ण GR तुम्हाला त्या ठिकाणी डायरेक्ट PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड केले जातात। तुम्हाला ते टेलिग्राम चॅनल त्या ठिकाणी जॉईन करायचं आहे। जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या चॅनलला जाऊ शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमचे संपूर्ण GR या व्हिडिओचे किंवा या अगोदर आपल्या चॅनलवरती बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जे GR जाहीर झाले होते ते संपूर्ण मी या अगोदरचे अपलोड केलेले आहेत। जर तुम्हाला ते डाउनलोड करून संपूर्ण व्यवस्थित पाहायचे असतील काय खरं आहे काय खोटं आहे तर तुम्हाला तो संपूर्ण GR त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरताना सादर केलेली सर्व कागदपत्रे जिल्हा सुविधा केंद्र किंवा तालुका सुविधा केंद्रावरती कागदपत्रांची पडताळणी करता वेळी हजर पाहिजे। म्हणजेच याचा अर्थ असा होतो तुम्ही ऑनलाईन शिष्यवृत्तीचा अर्ज भरताना जे कागदपत्र भरले होते तुम्हाला ती ऑफलाईन व्हेरिफिकेशनची तारीख निवडून जिल्हा सुधार केंद्र किंवा तालुका सुधार केंद्र जे तुमच्या जास्त जवळ असेल त्या ठिकाणी जायच्या वेळी ते संपूर्ण कागदपत्र हजर असायला हवे आणि त्यामधील एकही कागदपत्र जर गैरहजर असेल तर तुमचा जो फॉर्म आहे त्याच दिवशी त्याच ठिकाणी त्या ठिकाणी तुमचा फॉर्म रद्द करण्यात येईल आणि तुम्हाला योजनेपासून बाद ठेवण्यात येईल।
तर कामगार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती. या व्हिडिओ व्यतिरिक्त काही प्रश्न राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.